नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी आपण सांगोला शेळी बोकड बाजारामध्ये उपस्थित आहे. सर्व प्रकारच्या शेळ्या असतील, बोकड असतील, त्यांची खरेदी विक्री, त्यांच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. ही शेळी कव्हर करतोय, तुम्ही बघू शकता. खाली पिल्ल काय, खाली काय पिल्ल आहे तू? पिल्ल काय दोन्ही पण पाठरायची काय? शेळी किती वेताची? तिसरं वेताची. किती दिवस झालं वेली? 1 महिना झालं वेली. खाली दोन्ही पण पाठरायची आणि तिसऱ्या वेताला खाली झालेले आहे. तुम्ही बघू शकता. मालकाची माहिती विचारून घेऊया. काय किंमत सांगता येईल? 10,000 रुपये. 10. मागणी किती? 7.5. 7.5-8 मागते ती आणि मालक म्हणतोय 10,000 रुपये. गाव कोणतं तुमचं? शेलेवाडी. कुठलं? शेलेवाडी. शेलीवाडी, मंगळवेढा तालुका. मंगळवेढा तालुका, जिल्हा सोलापूर. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. सुरेश सिद्धेश्वर माळी. सुरेश सिद्धेश्वर माळी. माळी 96 37 87 96 37 87 99 62. 62. पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आता हे सर्व बोकडं आहेत. आता आपण ही कव्हर करतो. 4 बोकडं आहेत एकाच मालकाचे. 4 पण बोकडं आहेत ना? बोला, काय किंमत सांगताय? आता वायली किंमत होणार एकाच कसं होईल? ही अलीकडे किती होती? ह्याची काय? हा, 8,500. 8,500 फायनल का? काय कमी होतील? वरचं 500 कमी होतील. वरचं कमी होतील. 8,000 फायनल. हे 2 नंबरचं 10.5. 10.5ला. बरं. हे 3 नंबरचं हे जरा हलकं आहे. बरं, हे 7,500. 7.5 पर्यंत. आणि ही बारकं? ते 7,500. बरं. म्हणजे ह्यांच्या सर्व किमती सांगलेल्या आहेत, पण व्यवहाराला बसल्यानंतर कमी होतील ना? थोडं होतं. बरं. गाव कोणतं आहे तुमचं? गुरसळ्याचं. गुरसाळ्याचं आहे. बरं. प्रत्येक बाजारात असताय का तुम्ही? नुसते बोकडच असतात का शेळी पण असतात? बोकडं सगळं असते. बघा, शेळी बोकड अशा सर्व प्रकारचं जर अशा म्हणजे शेळी पाहिजे असेल तर शेळी आणि नुसते बोकड पाहिजे तर बोकड ह्यांच्याकडे उपलब्ध असतात. प्रत्येक सांगोला शेळी बोकड बाजारामध्ये उपस्थित असतात. सांगितले तुम्हाला. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा. घ्या की. हा, 97 97 63 63 53 53 28 45. 28 45. पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, जबरदस्त अशी मोठ्या मापाची शेळी बघा, तुम्ही बघू शकता. मापाला सुद्धा मोठी आहे. कास सुद्धा चांगल्या प्रकारे सोडलेले आहे. दुधाला सुद्धा चांगले. किती वेत आहे? तिसरं वेत आहे का? वेत तिसरं आहे. आणि माहिती विचारूया त्यांच्याकडून. दुसऱ्या वेताला किती पिल्ले दिली तुम्ही? 3 दिले. बरं. काय किंमत सांगता येईल? 40,000. 40,000 रुपये. बघा, मोठ्या मापाचे आहे, पण व्यवहाराला बसल्यानंतर काही कमी जास्त होतील. बघा, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे किंमत सांगितलेली आहे मालकाने. भरपूर प्रमाणात यांच्याकडे शेळ्याच आहेत सर्व. 96 96 32 58 15 51. 51. पाहिजे असेल तर अशा प्रकारच्या शेळ्या जर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, अशा मोठ्या मापाच्या सर्व शेळ्या आहेत त्यांच्याकडे. नाव आणि मोबाईल नंबर सांगा. 10 सतीश बावदाने. हा. 87 77 23 27. बरं. पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पण हा बोकड कवर करतोय, तुम्ही बघू शकता. ही किती महिन्याचा बोकड आहे? वर्षाचा आहे. 1 वर्षाचा आहे. बरं. काय किंमत सांगता येईल? 20,000. 20. किती किलोपर्यंत भरतंय तरी साधारण? 16-17 किलो. हा, 16-17 किलो. 16-17. बरं. काहीतरी कमी जास्त होतील का नाही तर? गाव कोणतं?
जवळा जवळा. आता आपण ही शेळी कव्हर करतोय बघू शकता. खाली काय येते पिल्ली पाठराय जाबा दोन्ही पण दोन्ही पाठराय काय ना आपण व्यापार नाही घरची जाबा तुला खात्रीबाज पाळाय घरी कोण कुशल घेऊ काय मला कॉल राहिला वेद किती हा? आहे वेद ही किती जातात तिसरी जातात पहिल्यांदा 2 बोकड झाली आता बरी पाठवली पहिले म्हणजे दोनच पिल्लं हा, देते. 2 पिल्ली बरं तुम्ही काय लांब आता किती दिवस झाले वेली तिथे येऊन एक महिना दीड महिना झाला बघा महिना दीड महिना झालं वेली खाली दोन्ही पण पाठरा येते बघा. तिसऱ्या वेताला खाली झालेली आहे आणि याच्या अगोदरच्या वेताला 2 बोकड दिलेले आहे तिने आणि तिसऱ्या वेतासाठी आता खाली झालेली आहे. काय किंमत सांगता येईल 15,000 सांग 15. बरं. गाव कोणतं आहे जवळा. बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं. दत्ता लागला हां 95 27 95 27 29 29 96 49 49 पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.